महिला कीर्तनकार पाहून बरेच महाराज लोक कीर्तनकार, गायनाचार्य, मृदंगाचार्य, प्रवचनकार हपाळलेत बरं का. अशी एक जणांची कमेंट्स आली, ती कमेंट्स मी टाकली तुम्हाला. तर ते म्हणते ते बरोबर आहे बरं का, त्यामध्ये अगदी 100% खरं आहे, खरंच आहे. कसं खरं आहे ते ऐका पुढे. काय झालंय या महिला कीर्तनकारामुळं, आता बऱ्याच जणाला वाटेल की महिला कीर्तनकार होणंच हे योग्य नाही. काय बरेच जण आपले जुने कीर्तनकार जे आहेत त्यांना ही रूढी मान्य नाही की कुणी बी यावं आणि कीर्तन करावं. हे बा, मुक्ताईला ज्ञानदेवानी करंगळीला धरून, लक्षात आलं का तुमचं? माझ्या महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पत्नी स्त्री हक्क, पुरुष जर कीर्तन करू शकतात, पुरुष जर गायन करू शकतात, पुरुष मृदंग वाजवू शकतात, प्रवचन करू शकतात, सर्व गोष्टी जर पुरुष करू शकतात तर स्त्री का नाही करू शकत? परंतु स्त्री आल्यामुळं बऱ्याच जणांचं असं मत आहे की हे सगळे फेफारले बरं का. आणि ते म्हणतात हेही बरोबर आहे, फेफारलेतच. कीर्तनकार, गायनाचार्य आणि मृदंगाचार्य हे खूप फेफारले, अलग अलग. आणि हे महिला कीर्तनकारामुळंच फेफारले, हे तेवढंच खरं आहे. कारण ह्याच्या अगोदर आम्ही वारकरी संप्रदायामध्ये बरं का विचार करायचो की आता कुठले महाराज बोलवायचे बाबा, कारण महाराजांना एवढा तुटवडा होता बरं की आता घरोघरी महिला कीर्तनकार, गायनाचार्य झाल्यामुळं जी गावात बोंबलत फिरणारी जी मुलं होती, ध्यानात आलं का? जी वाम मार्गाला लागलेली मुलं होती ती कीर्तनात येऊन बसायला लागली हो या महिला कीर्तनकारामुळं. ध्यानात आलं का तुमच्या? ना आमच्या वारकरी संप्रदायाला रूप येऊ लागलं. असा आम्ही, तुमचा दृष्टिकोन काय आहे म्हणण्याचा ह्याच्याशी आम्हाला देणं घेणार नाही, परंतु तुम्ही जो शब्द कमेंट्समध्ये वापरला की खपाळलेत म्हणून, काय खपारलेत म्हणून, खोपावलेत म्हणून, आता कुठला बी शब्द जरी तुम्ही घेतला तर लक्षात ठेवा, स्त्री कीर्तनकार, महिला कीर्तनकार असली की कीर्तनाला फुल्ल गर्दी असते. मुली तेवढ्याच असतात, मुलंही तेवढीच असतात. मला हे सांगा, संप्रदायामध्ये जिथे महाराजाच्या समोर 50 लोक ऐकण्यासाठी, श्रवण करण्यासाठी होते, तिथं 200 लोक, 300 लोक, 1000 लोक येऊन बसायला लागले. म्हणजे गावातनं टवाळखोरी करत फिरणाऱ्यांची संख्या कीर्तनात येऊ लागली. कारण खपावणे किंवा काही बी म्हणा तुम्ही, त्याचा अर्थ असा होतो बरं का. मराठीमध्ये जर कुणाला कळत असेल मराठी बरं तर त्यांच्यासाठी सांगतो, त्याचा अर्थ असा होतो की कोंब फुटणे. आलं का लक्षात? एखाद्या व्यक्तीचा नवीन जन्म होणे, जे बीज होतं त्या बीजाला कोंब फुटणे, इतकं जगद्गुरु तुकोबारायांनी इतकं बीज पेरलेलं आहे प्रत्येकामध्ये, परंतु त्याचा कोंबच फुटत नव्हता. आणि तो कोंब फुटण्याचं कार्य ते आमच्या महिला कीर्तनकारांनी केलं बरं का, लक्षात ठेवा. तुम्हाला मस्त म्हणायचं असेल
की त्यामुळं लोक बिघडले, गायनाचार्य बिघडले. अहो बिघडलेच ते काय, कीर्तनकार बी बिघडले, गायनाचार्य बिघडले. तुम्हाला खोटं नाही सांगत, हे खरोखरच तुम्ही जे बिघडले म्हणताय असं जर तुम्हाला म्हणायचं असेल तर आज महिला कीर्तनकारांचं आपलं, आपण मृदंग म्हणे महिला कीर्तनकार आहेत, आपला एकही बोल चुकता कामा नये. आणि त्यांनी त्या बोलाची चांगली प्रॅक्टिस केली हो, म्हणजे तो बी घडला, चांगला घडला. देण्यात आलं का तुमचं? आणि जी बोंबलत फिरणारी पोरं होती ती बी घडली. देण्यात आलं का? जी 4 टक्कर कीर्तन ऐकायला समोर बसत होती, महिला कीर्तनकार असल्यामुळं या मुलांची, मुलींची काय फोनवरनं जे बोलणं, चॅटिंग वगैरे होत होतं ते सगळं बंद होऊन, लक्षात ठेवा, तिथे आल्यानंतर नामस्मरण त्यांच्या हातून घडायला लागलं. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि बरं का, मुखातून जर नामस्मरण बाहेर पडत असेल काय तर प्रमाण आहे, नाम घेता वाया गेला ऐसा कोणी देखीला. नाम घेतोय आणि तो वायपट गेला. मी प्रमाण सांगून हाच दृष्टांत, सिद्धांत, हे प्रमाण सांगितलं. नाम घेता वाया गेला ऐसा कोणी देखिला, ऐकिला. ज्याच्या मुखातून नाम बाहेर पडतं ना, अशी गल्लोगल्ली बोंबलत फिरणारी, सिटीमधून फिरणारी मुलं जी होती, उंडक्या नादाची मुलं म्हणा तुमच्या भाषेमध्ये, थोडक्यामध्ये, त्यांच्यामध्ये जे सुप्तावस्थेमध्ये असणारं जगद्गुरु तुकोबारायांचं जे रक्त आहे, सुप्तावस्थेमध्ये होतं. त्या सुप्तावस्थामध्ये असणाऱ्या, त्याला आमच्या सायंटिफिकल भाषेमध्ये डॉर्मन्सी पिरियड असं म्हणतात. आणि ते येण्यासारखी इकडं तिकडं बघत होती. मग त्यांना मार्ग मिळाला हो, आलं का? त्यांची इच्छा व्हायला लागली की अरे आपण बी कीर्तनाला गेलं पाहिजे, आपणही नामस्मरण केलं पाहिजे. त्या वृत्तीनं अनेक फिरणारी मुलं कीर्तनाला येऊ लागली. त्यातून नवीन कीर्तनकार, अरे आमका आमका गायन करतोय, आपल्याला बी गायन आलं पाहिजे. गायनाचार्य तयार झाले, नवीन मृदंगमणी तयार झाले. लक्षात ठेवा, हे महिला कीर्तनकारांमुळे झालं. लक्षात आलं का मी काय म्हणतो? आमची वृत्ती अशी, आम्ही वाईटातून सुद्धा चांगलं शोधत असतो. त्याच्यामुळं तुम्ही कमेंट्स काय केली, कोणत्या वृत्तीनं केली, आय डोंट नो, मला कल्पना सुद्धा नाही, त्याचं देणं घेणं सुद्धा नाही. परंतु तुम्ही जे म्हणताय ते माझ्या दृष्टिकोनातून जर बोलत असाल तर ते योग्य आहे. खरोखरच अलीकडे कीर्तनाला अगदी पुरुष जरी असला तर त्याच्या कीर्तनाला गर्दी दिसू लागली बरं का. ज्या पुरुषाच्या पुढे एक 10 वर्षापूर्वी 2 नाही तर 3 टकोरी बसलेली असायची बरं का. जाता येता लोक जायचे, पण कीर्तन ऐकायला कोण बसतो. आणि अलीकडे काय घडलं तुम्हाला सांगतो, महिला कीर्तनकार आल्यामुळं ती लोक रस्त्याने येणारी जाणारी आणि नामस्मरण त्यांच्यामध्ये न घडणारी लोक सुद्धा बसू लागली. समोर बसलाय म्हणल्यानंतर नाविला जास्त विठ्ठल 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 त्यांच्या मुखातून जाते ना. हे काय कमी, तुम्ही कसं जरी बोलला, कशा जरी कमेंट्स केल्या, तर सर्व कमेंट्सला जगद्गुरु तुकोबारायांनी माझ्याकडे तेवढी बुद्धी दिलेली आहे बरं का. हां, आणि ही प्रत्येक वारकऱ्याकडं, गायनाचार्याकडं, कीर्तनकाराकडं जगद्गुरु तुकोबारायांचं बीज आहे.
म्हणजे ते बीज कधीही वायपट जाऊ शकत नाही. मला एवढंच म्हणायचं, जरी तुम्ही फेपर हा शब्द जरी म्हटला तर फेपर याचा अर्थ असा आहे की मुख्य मार्ग सोडून दुसऱ्या मार्गाकडे जाणे, फिरणे, सकारणे. लक्षात आलं. आणि ह्याच्यामध्ये जो ताप येतो, लक्षात ठेवा, तो ताप वाढ होणे, अंकुर फुटून वाढ होणे, कोंब फुटून वाढ होणे, पालवी फुटणे. त्याच्यामुळं मी स्पष्टपणे माझं वक्तव्य हे असेल की खरोखरच महिला कीर्तनकारामुळं आज वारकरी संप्रदायाला मोगरा फुलला बरं. माऊलींचं प्रमाण आठवलं मला. हा वारकरी संप्रदाय आमचा वाढू लागला. आणि काही का होईना जे वाम मार्गाने निघालेले लोक होते त्यांच्या मुखातून नामस्मरण बाहेर पडलं पाहिजे. एवढं महिला कीर्तनकारांनी केलं. आणि कीर्तनकार, प्रवचनकार, गायनाचार्य, मृदंगाचार्य बिघडले, बिघडले. बोलांची जबरदस्त प्रॅक्टिस करू लागली. लक्षात आलं. इथं सुरस असते की आपण कुठे कमी पडता कामा नाही. जरा बोल माझे शालूतनं असतात काय की ज्या वृत्तीनं बोलले त्या वृत्तीला माझं उत्तर आहे. चांगल्या वृत्तीनं बोलले असतील तर चांगल्या पद्धतीचं घ्या, वाईट वृत्तीनं बोलले असतील तरी सुद्धा त्यातून चांगलंच घ्या. रामकृष्ण हरी, विठ्ठल कृष्ण.